नमस्कार. संगममध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि सॉरी, काल आपण कोणताच व्हिडिओ नाही घेऊन येऊ शकलो, थोडे हेल्थ इश्यूज होते मला, बट आय होप यू गाईज अंडरस्टँड. तर आजचं आपलं जे लेक्चर आहे, आपण एकाच व्हिडिओमध्ये भारतीय राज्यव्यवस्था जी आहे त्याबद्दल लेखाकोशागारसाठी जितका आपल्याला अभ्यास लागतो तेवढा आपण कवर करू. आपण ह्या व्हिडिओमध्ये सराव प्रश्नसंच पण घेऊन आलेलो आहोत. म्हणजे जर आपण इथे 10 क्वेश्चन्स सोडवले असतील तर आपण प्रत्येका ऑप्शनचा पण अभ्यास करणार आहे. म्हणजे 10 धरून तुमचे 40 टॉपिक्सचा जो आहे तो अभ्यास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही प्लीज लेक्चर नीट ऐका. आणि आपण ह्या लेक्चरमध्ये जितकं कवर करणार आहे, वी ॲज अ टीम संगम आम्ही मिळून जेवढं लेखाकोशागारसाठी महत्त्वाचे आहे किंवा TCSचे जे काही फेवरेट पॅटर्न्स आहे, फेवरेट टॉपिक आहे, त्यावरती हे पूर्ण एक लेक्चर जो आहे तो बनवलेला आहे. एका व्हिडिओमध्ये तुमचं जर तुम्ही नाशिक विभागासाठी, अमरावती विभागासाठी, कोकण विभागासाठी फॉर्म भरला असेल तर तो कवर होईल असा हा व्हिडिओ आहे. तर ठीक आहे, आता आपण लेक्चर जे आहे ते आपलं सुरू करूया. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण हिस्ट्रीची टाईमलाईन वगैरे बघतो. त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी की सायमन कमिशनपासून भारतामध्ये संविधान असायला पाहिजे का, भारतीयांनी स्वतःसाठी संविधान बनवायला पाहिजे का, ह्या सगळ्या गोष्टी आपण याचा इतिहासामध्ये अभ्यास करतो. पण फायनली आपण हे बघतो की कॅबिनेट कमिशन अंतर्गत भारताने संविधान बनवायला पाहिजे, होकारात्मक एक भावना आपल्याला ब्रिटिशर्सकडनं कॅबिनेट कमिशनद्वारे मिळाली होती. म्हणजे कॅबिनेट कमिशन हे भारतात आलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण परिस्थितीचा एक आढावा घेतल्यानंतर आपल्याला कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जी आहे आपली तिची स्थापना होऊ शकते असं सांगितलं. तर आता परीक्षेसाठी अनुरूप काय आहे याच्यामध्ये, तर आपण मागच्या वर्षीच्या लेखाकोशागार परीक्षेचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळतं की त्यांनी एक असा क्वेश्चन विचारला होता की घटना समितीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या कमिशन अंतर्गत करण्यात आली होती. त्यामध्ये अर्थातच हे एक ऑप्शन होतं जे की आन्सर पण होतं, पण बाकी ऑप्शन्स असे होते की सायमन कमिशन एक ऑप्शन होतं, सायमन कमिशन, ठीक आहे. दुसरं होतं क्रिप्स मिशन आणि तिसरं होतं ऑगस्ट ऑफर. आता तुम्हाला कळालं ही गोष्ट किती महत्त्वाची आहे. 2019 की 2017 आय एम नॉट क्लिअर, पण एका वर्षी हा क्वेश्चन आला होता. घटना समितीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या कमिशन अंतर्गत करण्यात आली होती. आणि हे काही ऑप्शन्स होते. तुम्ही नुसतं पाठ करता किंवा समजून न घेता रट्टा मारता, त्यावेळेस काय होतं, एक्झाममध्ये असे खूप सोपे प्रश्न असतात जे की आपले चूक येतात. म्हणून तुम्ही हे खूप महत्त्वाचं सांगते मी, कॅबिनेट कमिशन आत्ताच पाठ करा, ठीक आहे. तर पुढची माहिती जी मला तुम्हाला द्यायची आहे, जर त्यांनी असा प्रश्न विचारला होता की घटना समितीची निर्मिती कोणत्या कमिशनच्या अंतर्गत झाली, तर आता ते पुढे जाऊन तुम्हाला तारीख विचारू शकतात की कॅबिनेट कमिशन जे आहे ते भारतामध्ये कोणत्या दिवशी आलं. 3 मेंबर्स होते त्याच्यामध्ये, तर ते तीनही लोक जे आहेत ते 24 मार्च 1946ला भारतामध्ये कॅबिनेट कमिशन आलं. तर तुम्ही ही तारीख खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. आता पुढे आपण बघूया. आता जेव्हा एकदा आपली घटना समिती आहे ती बनवायला पाहिजे हे कॅबिनेट मिशननी सांगितलं, त्याच्यानंतर घटना समिती संविधान सभा जी आहे ती बनली आणि तिचं पहिलं अधिवेशन हे कोणत्या वर्षी झालं हे जर आपण लक्षात ठेवायचं आहे तर त्याची तारीख ही आहे 9 डिसेंबर. तुम्ही ही गोष्ट पाठ म्हणजे पाठच ठेवायला पाहिजे. 9 डिसेंबर ही तारीख, पहिलं अधिवेशन 9 डिसेंबर 1946, 1946 9 डिसेंबरला पहिलं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं अधिवेशन झालं, ठीक आहे. हंगामी अध्यक्ष म्हणजे 9 डिसेंबर रोजी कोण अध्यक्ष होते कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे, तर ते सच्चिदानंद सिन्हा होते.
आता सच्चिदानंद सिन्हांना कोणी निवडून दिलं नव्हतं, परंतु एक फ्रान्समध्ये अशी एक म्हणजे एक प्रयोजन त्यांनी केलेलं आहे की जो कोणी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये म्हणजेच ह्या संविधान बनवायची जी सभा होती, संविधान सभा, त्यामध्ये सगळ्यात वयस्कर जो व्यक्ती असेल, जो खूप अनुभवी असेल, त्याला अध्यक्ष म्हणून त्याची नियुक्ती केली जाते. तर हे निवडून आलेले असे अध्यक्ष नव्हते, पण सगळ्यांनी एकमताने मिळून त्यांना नॉमिनेट केलेलं होतं, त्यांना निवडून दिलेलं नव्हतं. त्यानंतर जेव्हा हे जे होते हे हंगामी होते, म्हणजे अस्थायी होते, परमनंट नव्हते. परमनंट अध्यक्ष जे होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तर तुम्ही क्वेश्चन कसा आला आहे हे नीट वाचायचं आणि मगच प्रश्नाचं उत्तर द्यायचं. जर त्यांनी विचारलं असेल अस्थायी कोण आहेत किंवा हंगामी कोण आहेत, तर तुम्ही सच्चिदानंद सिन्हा उत्तर द्यायचं. आणि आपल्याला बाकी माहिती आहे की पूर्ण आपलं जोपर्यंत पहिलं इलेक्शन होत नाही भारताचं, तोपर्यंत राजेंद्र प्रसादच आपले कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे हेड होते. त्यानंतर जेव्हा पहिलं इलेक्शन झालं त्यानंतर पहिले राष्ट्रपती पण राजेंद्र प्रसाद होते. आणि ते एकुलते एक असे राष्ट्रपती आहेत जे की एकसोबत दोन टर्म्सला राष्ट्रपती झाले होते. तर ह्या काही गोष्टी आहेत, त्या तुम्ही नीट अभ्यास करा. त्यानंतर आहे घटना समितीच्या काही खूप महत्त्वाच्या उपसमित्या, त्यांचा आपण अभ्यास करायला पाहिजे. आता ह्या 4 समित्या का घेतलेल्या आहे मी, कारण की मागच्या बऱ्याच वर्षांच्या लेखाकोशागार पेपरचा ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला कळतं की ते कंटिन्युअसली सगळ्यात महत्त्वाची मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहे, किंवा उलट असा प्रश्न विचारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते. म्हणून तुम्ही आत्ता क्लिअर करा, मसुदा समिती, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो, त्याचे अध्यक्ष म्हणजे हेड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या कमिटीचं काम काय होतं, तर आपलं भारताचं जे संविधान आहे ते खूप साऱ्या देशांचं संविधान वाचून आणि त्यानंतर भारताला अनुरूप अशा कोणत्या गोष्टी आहे, फक्त त्याच गोष्टी घेऊन आपलं संविधान बनवलेलं आहे. काही गोष्टींना बदल करून जे भारता अनुरूप आहे त्या गोष्टी आपण आपल्या संविधानामध्ये आणलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, प्रत्येका देशाचं कॉन्स्टिट्यूशन वाचणं, संविधान वाचणं आणि त्यातून फक्त भारतासाठी कोणतं लागू होईल, भारताचं कल्चर झालं, संस्कृती, या सगळ्या गोष्टींना लागून कोणतं असेल, तर ते काम मसुदा समितीने केलं. इंग्लिशमध्ये ड्राफ्टिंग कमिटी, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचे हेड होते. आता दुसरी महत्त्वाची समिती ही झाली पहिली. दुसरी आहे प्रांतीय राज्यघटना समिती. तर प्रांतीय राज्यघटना समिती म्हणजे आपण जे काही संविधान बनवत आहोत त्याच्यामध्ये बरेच भाग आहेत आपल्या संविधानामध्ये. भाग 1 मध्ये काय, 2 मध्ये काय, ते आपण पुढे बघू. पण जे राज्यांसाठी, म्हणजे जे काही महाराष्ट्र झालं, कर्नाटक झालं, हे सगळे जे राज्य आहेत भारतात, तिथे संविधान कसं लागू होईल ह्या गोष्टी ह्या समितीने पार पाडल्या. त्या समितीचं नाव आहे प्रांतीय राज्यघटना समिती आणि याचे हेड सरदार वल्लभभाई पटेल हे अध्यक्ष होते. तिसरी जी आहे सुकाणू, तिला आपण थोड्या वेळात बघूया, पण आता ही चौथी बघू, राज्य समिती. राज्य समिती म्हणजे स्टेट कमिटी पण आपण त्याला म्हणतो. आपल्याला माहिती आहे की हैदराबाद जे आहे त्याला आपण आपल्या भारतामध्ये आणलं, जुनागड, असे बरेच काही राज्य होते जे की वंशावळानुसार चालत होते, ज्याला आपण प्रिन्सली स्टेट्स पण म्हणतो. तर त्या राज्यांना भारतामध्ये कसं आणायचं ह्या गोष्टीचा एक खूप मोठा भारतासमोर प्रश्न होता आणि तो प्रश्न सॉल्व्ह केला जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल पण होते. पण ही कमिटी जी आहे, ही समिती त्याच्यासाठी होती, राज्य समिती, आणि त्याचे हेड होते जवाहरलाल नेहरू. आता सुकाणू कमिटी, इथे सुकाणू म्हणून आपल्याला थोडं अवघड जातं, पण जर मला तुम्हाला याचं इंग्लिशमध्ये नाव सांगायचे तर ही आहे स्टिअरिंग कमिटी. स्टिअर कशाला असतं, स्टिअरिंग आपण म्हणतो, कार आपण चालवतो ते असतं स्टिअर. तर तुम्ही विचार करा की स्टिअरिंग कमिटीचे हेड राजेंद्र प्रसाद होते, म्हणजेच समजा की पूर्ण संविधान कसं फ्रेम होईल आणि सगळ्या गोष्टी, समजा राजेंद्र प्रसाद आहे ते स्टिअरिंग कमिटीवरती, असं आपण एक लक्षात ठेवण्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि ह्या कमिटीचं काम काय होतं की
सगळ्या लोकांना कोणतं काय काम द्यायचं, कधी कोणती सभा भरेल वगैरे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी स्टिअरिंग कमिटी करत होती. म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता की राजेंद्र प्रसाद स्टिअरिंगवरती होते आणि स्टिअरिंग कमिटी ह्यानुसार आपण लक्षात ठेवू शकतो. आता आपण जो मेन बेसिक थिंग आहे ज्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स येऊ शकतात त्या गोष्टी बघितल्या. आता आपण पुढे वळूया आणि जी आपल्या संविधानाची प्रस्तावना आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रिॲम्बल पण म्हणतो, त्याचा आपण अभ्यास करू. सगळ्यात आधी आपण शॉर्टमध्ये बघून घेऊ की प्रस्तावना काय आहे आणि त्याच्यामधले खूप महत्त्वाचे असे काही शब्द आहे ज्याच्यावरती वारंवार TCS पॅटर्नमध्ये जे आपण कोणत्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये ह्या प्रश्नांचा अर्थ किंवा ह्या शब्दांचा अर्थ किंवा हा शब्द आपल्या प्रस्तावनेमध्ये आहे का असा क्वेश्चन विचारला आहे. आपण बरेच TCS पॅटर्नवरती जेव्हा आपण राज्यव्यवस्थेवरती कशा प्रकारचे क्वेश्चन्स प्रस्तावनेवरती आलेले आहेत ते बघितल्यावर आपल्याला हा अंदाजा आला, म्हणून ही स्लाईड त्याच्यासाठी. सगळ्यात आधी भारताचे लोक हा प्रश्न तलाठी परीक्षेमध्ये आला होता, जी की TCSच कंडक्ट करते. म्हणून तुम्हाला असा प्रश्न एक अपेक्षित आहे की प्रस्तावना कुणी कुणाला लिहिलेली आहे, भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे ती कुणी कुणाला लिहिली आहे. तर भारतीय लोकांनीच लिहिली आहे. कोणत्या सरकारनी किंवा संविधान म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीनी यांनी कुणी नाही बनवलेली आहे, भारतीय लोकांनी. कुणासाठी? तर भारतीय लोकांसाठीच बनवलेली आहे. भारत देशाला एक सार्वभौम, आता मी ज्या गोष्टींना अंडरलाईन करत आहे, ज्याला हायलाईट करत आहे त्या गोष्टी महत्त्वाच्या आहे, लक्षात ठेवा. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक म्हणून घोषित करत आहोत, याचा काही संबंध नाही आहे. व त्याचा सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय कोणता? 3 प्रकारचा: सामाजिक, पॉलिटिकल, आर्थिक, इकॉनॉमिक. हा सोशल, आर्थिक म्हणजे इकॉनॉमिक, राजकीय म्हणजे पॉलिटिकल. न्याय म्हणजेच जस्टिस किती? तर 3. का सांगत आहे मी? अगेन तलाठी परीक्षेमध्ये TCSनी विचारलं होतं न्याय कोणते कोणते भारताच्या प्रस्तावनेमध्ये नमूद केलेले आहे, आणि याच्यामध्ये एक होतं जे की जेंडर ऑप्शन दिलं होतं, ते ऑप्शन नाही आहे. 3च न्याय आहे: सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. त्यानंतर विचार अभिव्यक्ती, श्रद्धा, धर्म आणि उपासना यांचं स्वातंत्र्य. त्यानंतर हे सर्व निश्चितपणे मिळून देणार, ह्या मधल्या गोष्टींचा काहीच एक आपल्याला संबंध नाही. त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता म्हणजेच इंटेग्रिटी. ठीक आहे. सुनिश्चित करण्यासाठी बंधुता वाढवण्याचा आम्ही निर्धार करीत आहोत. आपल्या या राज्यघटनेद्वारे व तिच्या अधीन राहून आम्ही भारताचे लोक भारताचे हे राज्यघटना अधिनियमित आणि स्वीकृत करीत आहोत. दिनांक काय आहे? 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे, 1949. हा एक महत्त्वाची गोष्ट आहे, कारण बरेच लोक याला 26 जानेवारी 1950 म्हणून याचं उत्तर लिहून येतात, आणि हा हमखास एक ऑप्शन असतो तुमच्या प्रश्नामध्ये की भारताचं जे संविधानाची जी प्रस्तावना आहे ती आपण कोणत्या दिवशी अडॉप्ट केली होती. तर आपण अडॉप्ट 26 नोव्हेंबरला केली आहे. इनॅक्ट म्हणजे त्याच्यावरती सह्या करण्यात आल्या 26 जानेवारी. 26 नोव्हेंबर 26 जानेवारी याचा तुम्ही प्लीज नीट अभ्यास करा. आता आपण पुढे वळूया. ज्या गोष्टींना मी अंडरलाईन केलं होतं त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे, मी तुम्हाला सांगितलं. त्या प्रत्येका गोष्टीचा अर्थ काय आहे तो आता आपण जाणून घेऊ. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सॉव्हरीन म्हणजेच प्रभुत्व संपन्न. याचा अर्थ भारत सरकार जे आहे किंवा भारत हा देश आहे याचं संविधान भारताला प्रभुत्व संपन्न बनवतं. म्हणजेच आपण कोणताही करार जर साईन करत आहोत, कोणतीही डील करत आहोत, तर आपल्याला जगातली कोणतीच इन्स्टिट्यूशन आपल्याला कोणत्याच प्रकारचे बंधनं नाही लावू शकत. म्हणजे जसं रशिया युक्रेन वॉर होता तेव्हा आपण काय करत होतो, तर
तेल घेत होतो रशियेकडनं. आणि बऱ्याच दुसरे जे देश आहे नॅटोचे जे मेंबर्स आहेत त्यांनी आपल्याला फक्त सल्ला दिला होता की तुम्ही रशियाकडनं ऑइल घेऊ नका, कारण याच्यामुळे त्यांना पैसा मिळतोय म्हणून ते अजून जास्त वॉर करू शकतात. पण त्यांनी आपल्याला फक्त सल्ला दिला, आपल्यावरती त्यांनी कोणत्याच प्रकारचे बंधनं लादले नाही. किंवा दुसरी गोष्ट, आपण आता इंडस वॉटर ट्रिटी जी आहे ती पाकिस्ताननी जो आता हमला केलेला आहे काश्मीरमध्ये, त्याच्यानंतर आपण इंडस वॉटर ट्रिटी फेटाळून लावणार आहोत. यावेळेस आता आपल्याला कुणीच सांगू शकत नाही की तुम्ही ह्या प्रकारचं पाऊल उचलू नका, कारण आपण सॉव्हरेन किंवा प्रभुत्व संपन्न आपले डिसिजन्स आपण स्वतः घेऊ शकतो. तुम्हाला जर ऑप्शन आलं तर त्याचं उत्तर तुम्ही लिहाल की सरकार स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतं, कुणी त्यांना बंधनकारक असे निर्णय घेण्यास सक्ती करू शकत नाही. पहिली गोष्ट क्लिअर आहे सगळ्यांना. दुसरी गोष्ट, आपलं प्रस्तावना जी आहे ती आपल्याला सांगते की भारत हा एक समाजवादी सोशलिस्ट देश असणार आहे. म्हणजे आपण ज्या काही सरकार योजना आणतं, जसं की मनरेगा झाली, कोणती ती 500 रुपये द्यायचे बघा याच्यामध्ये कोरोनाच्या वेळेस, तर ह्या सगळ्या काय झाल्या की एक सोसायटीमधला एक ग्रुप जर ह्या लेवलवरती आहे, दुसरा ग्रुप इथे आहे, तर त्या दोघांना सेम आणायचं म्हणून काही सोशल योजना, समाजवादी योजना आपलं सरकार घेऊन येतं. हे कशात नमूद केलं आहे? सरकार स्वतःच्या मनाने नाही करत, पुढच्या वर्षीचं इलेक्शन जिंकण्यासाठी वगैरे नाही, पण कॉन्स्टिट्यूशनमध्येच लिहिलेलं आहे की आपण सोशलिस्ट कंट्री असणार आहे म्हणून आपण त्या गोष्टी करतो. तिसरी गोष्ट सोपी आहे, धर्मनिरपेक्ष. याचा अर्थ असा आहे की जे सरकार आहे ते धर्मनिरपेक्ष आहे. हिंदू असो, मुसलमान असो, सीख, ईसाई, पारसी, ख्रिश्चन, सगळे लोक, सगळे रिलिजन, सगळे धर्म सरकारसमोर हे सेम आहेत आणि कोणता धर्म वर कोणता खाली असा नाही आहे. चौथी गोष्ट आहे आता लोकशाही. म्हणजे भारत हा देश लोकशाहीमध्ये, म्हणजे आपल्याकडे लोकशाही आहे, डेमोक्रेटिक आपला देश आहे. म्हणजेच काय, आपण स्वतः आपल्या नेत्याला निवडून देतो, आपल्याकडे वारंवार निवडणुका होतात. तेच या गोष्टीचं उदाहरण आहे. बरेच असे देश असतात जसं की नॉर्थ कोरिया वगैरे झालं, तिथे लोकशाही नाही आहे, तिथे कॉन्स्टिट्यूशन आहे पण लोकशाही नाही आहे. ठीक आहे, तर भारत काय, तर डेमोक्रेटिक कंट्री आहे. त्यानंतर पाचवी गोष्ट प्रजासत्ताक. याचं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं तर ब्रिटन आहे, तर ब्रिटनमध्ये वंशावळानुसार जी कोणी राणी होणार, राजा होणार, त्यांच्याच घरातली वंशावळ चालत राहते, हेड होते, त्याला काय म्हणतात, मोनार्क म्हणतात. पण भारत काय, रिपब्लिक आहे. म्हणजे आत्ता द्रौपदी मुर्मू आहेत राष्ट्रपती, त्याच्या आधी कोविंद होते. कोणत्या वंशेचा राष्ट्रपती नाही आहे, कुणीही, आपण नॉर्मल नागरिकांमधला जो कोणी नेता असेल तो राष्ट्रपती होऊ शकतो. ते आहे प्रजासत्ताक. 6वं सोपं आहे जस्टिस. स्वातंत्र्य, लिबर्टी सोपं आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी जिथे कुठे कायदा थांबवत नाही तोपर्यंत प्रत्येकाकडे स्वातंत्र्य आहे की तो जी गोष्ट करायची आहे ती करू शकतो. समानता, इक्वॅलिटी, जसं आत्ता आपण बोललो की दोन्ही प्रकारच्या लोकांना, दोन्ही घटकांना समान बघायचं. आणि त्यानंतर बंधुता म्हणजेच फ्रॅटर्निटी, प्रत्येका रिलिजनमधल्या लोकांनी, वेगवेगळ्या जातीतल्या लोकांनी सोबत बंधुता किंवा बंधुभावानी राहायचं. ह्या आपण काही खूप महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या. तुम्ही या प्रत्येका गोष्टीचा अर्थ समजून घेतला तेव्हाच क्वेश्चन सॉल्व्ह होतो. इथे बघताना सोपं वाटतं, ओके मला माहिती आहे, हो हो हेच होतं, पण जेव्हा एक्झाममध्ये आपण सोडवतो तेव्हा एक सोबत जेव्हा हे ऑप्शन्स येतात तेव्हा खूप मिस्टेक्स होतात. आणि हे मी अनुभवाने सांगते, म्हणून तुम्हीच खूप वेगळे असाल असं नाही, असाल तर खूप छान आहे, तुम्ही ह्याच वर्षी क्लिअर व्हा. पण जे विद्यार्थी 1-2 मार्कांनी फेल होतात त्यांचे अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, आता आपण भारताचं संविधान करायच्या आधी खूप महत्त्वाचे काही कलमं आहेत. जेव्हा मी डिटेल्ड ॲनालिसिस घेऊन आले होते तेव्हा पण तुम्हाला सांगितलं होतं, वारंवार TCS ह्या कलमांवरतीच प्रश्न विचारतं. आपण UPSC MPSC नाही करत आहे, सरळ सेवा आहे. महत्त्वाचे कलम, महत्त्वाचे आर्टिकलच आपल्याला एक्झाममध्ये विचारले जाणार आहेत. तर तुम्ही असं विभाजन करा, मी तुम्हाला सांगितलं होतं. 1 ते 4 हे पहिलं विभाजन तुम्ही करायला पाहिजे. आणि याच्यामध्ये आहे संघराज्य व त्यांचे क्षेत्र.
आता या 1 ते 4 मध्ये पण तुम्ही आता लेक्चरकडे नीट लक्ष द्या, ठीक आहे. 1 2 3 4 हे आहेत ना. ह्या 2 3 4 मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची एकच गोष्ट आहे की समजा एक राज्य आहे, महाराष्ट्र, कर्नाटका, कोणतं पण राज्य आहे, मध्य प्रदेश, कोणतंही राज्य, त्या राज्यातून थोडासा भाग काढायचा आहे. जर आपण फॉर एक्झाम्पल म्हणतोय, आपण बेळगाव घेतलं कर्नाटकातनं आणि ते महाराष्ट्रात टाकत आहोत, तर ते ह्या आर्टिकल्समध्ये करण्यात येईल, ठीक आहे. किंवा बांगलादेश आहे, बांगलादेशमधलं एखादं आपण ॲक्वायर केलेला एखादा जिल्हा असेल, काही पण असेल, ते आपल्याला भारतामध्ये जर आणायचं आहे तर आपण ह्या आर्टिकलनुसार करतो. आणि 1 नंबरचं जे आर्टिकल आहे, आर्टिकल 1, ते तुम्हाला खूप लक्षात ठेवायचं आहे. 2 3 4 काय याच्यावरती प्रश्न येणं खूप म्हणजे रेअर केस आहे. पण आर्टिकल 1 मध्ये लिहिलेलं आहे, इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजे भारताचं नाव कोणत्या कलमामध्ये आहे, आर्टिकल 1 मध्ये आहे. भारत हे संघ राज्य म्हणजे फेडरल असणारे ते 1 आर्टिकलमध्ये लिहिलेलं आहे. पण कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठेच असं लिहिलं नाही आहे की भारतामध्ये फेडरेशन असं आहे, जसं की US मध्ये वगैरे आहे, ठीक आहे. एवढ्या गोष्टीचा तुम्ही इथे अभ्यास करायचा. पुढचं आपल्याला बघायचं आहे, 1 मिनटं मी हे क्लिअर करते. 5 ते 11. 5 ते 11 काय म्हणतं, त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगितलं होतं, नागरिकत्व. सिटिझनशिप. आता ह्या सगळ्या म्हणजे 5 6 7 8 9 10 याच्यामध्ये वेगवेगळ्या तारखा दिलेल्या आहे की बाबा तुम्ही ह्या दिवशी भारतामध्ये जर होते तर तुम्ही भारताचे नागरिक आहात, तुम्ही त्या दिवशी होते तर तुम्ही भारताचे नागरिक आहात. म्हणून तुम्ही आता इथे लक्षात घ्या, डेटवरती क्वेश्चन येणार नाही. कन्फ्युजनवाला क्वेश्चन कधीच कोणताच आयोग, मग ते MPSC असो, UPSC असो किंवा आता TCS तुमची एक्झाम कंडक्ट करत आहे, तर डेटवरती क्वेश्चन येणार नाही. पण तुम्हाला ह्याच्यातलं 11 नंबरचं आर्टिकल लक्षात ठेवायचं आहे, जे सांगतं की संविधान त्याच्यामध्ये संसदेला सांगतं की बाबा आम्ही 5 ते 10 मध्ये सांगितलं आहे की कोण भारताचं नागरिक असणार आहे, पण आता हे संविधान बनल्यानंतर जे कुणी जन्म घेईल ते भारताचं नागरिक कसं असेल हे संसदेला त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही आता सांगा एखादा कायदा आणून. आणि म्हणूनच 11 नंबरच्या आर्टिकलचा उपयोग करून संसदेने RPA ॲक्ट जो आहे तो आणलेला आहे. तर तुम्ही इथे फक्त असा प्रश्न येऊ शकतो की संसद कोण भारताचे नागरिक असेल किंवा इलेक्शनची पूर्ण प्रोसेस, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संसद त्याच्यासाठी कायदा घेऊन येऊ शकतं वारंवार. तर हा कायदा आणण्याचा पावर संसदेला कोणत्या आर्टिकलच्या अंतर्गत दिली आहे, तर त्याचं उत्तर आर्टिकल 11 असणार आहे, ठीक आहे. इतकं डिटेल्ड आणि इतकं सोपं तुम्हाला कुठेच मिळणार नाही, म्हणून तुम्ही पूर्ण लेक्चर नीट लक्ष द्या. आता आपण पुढे महत्त्वाचं पुढचा टप्पा जो आपला येणार आहे त्याचा अभ्यास करू आपण. ते आहे आर्टिकल 12 ते 35. याच्यावरती कंटिन्युअसली क्वेश्चन येत आहे. 12 ते 35 आपण आत्ता लेक्चरमध्ये डिटेल्ड बघणार आहोत. 12 ते 35 हे फंडामेंटल राईट्स आहेत, म्हणजेच मूलभूत हक्क. हे तुम्हाला नीट माहिती पाहिजे, आपण त्याचा आत्ता अभ्यास करू. पुढे आहे 36 ते 51. 36 ते 51 मध्ये राज्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहे. म्हणजे संविधान तर बनून गेलं, पण जे संविधान बनवणारे लोक होते त्यांना त्या गोष्टीवरती भारत उभा राहायला पाहिजे, त्या गोष्टी भारताच्या ज्या कोणत्या पुढे सरकार येतील त्यांनी त्या गोष्टींवरती कायदे आणायला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. त्या सगळ्या गोष्टी ह्या कर्तव्यांमध्ये दिलेल्या आहे. इंग्लिशमध्ये जर आपण त्याचा अर्थ पाहिला तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, म्हणजे डायरेक्टिव्ह दिलेला आहे काही प्रिन्सिपल्सला. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे स्टेटनी पॉलिसी बनवताना ह्या प्रिन्सिपल्सवरती लक्ष द्यायला पाहिजे असं त्याच्यात सांगितलेलं आहे. 51A जे आहे ते
जेव्हा संविधान बनलं तेव्हा आपल्या संविधानामध्ये नव्हतं आणि अमेंडमेंटच्या अंतर्गत ते आणण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये काय आहे तर मूलभूत कर्तव्य आहेत आणि कोणती घटना दुरुस्ती आहे तर 1976 मधली 42वी घटना दुरुस्ती 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्टच्या अंतर्गत फंडामेंटल ड्युटीज आणल्या आहेत. आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची राहिली की जी आपण प्रस्तावना पाहिली होती त्याच्यामध्ये पण 3 शब्द जे आहेत ते ह्या 42व्या घटना दुरुस्तीच्या अंतर्गतच आणलेले आहेत. ते आपण बघूया पुढे. पण ही गोष्ट तुम्ही आता लक्षात ठेवा की फंडामेंटल ड्युटीज हे 1946च्या 1976च्या अमेंडमेंटच्या अंतर्गत आणलेलं आहे. आता इथपर्यंत खूप महत्त्वाचं होतं. ठीक आहे. इथून पुढे जे आहे ते फक्त ह्या वर्षी जसं आपण कोरमचा क्वेश्चन बघितला होता पुणेमध्ये, पुणे विभागाची जी लेखाकोशागारची परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये गोव्यामध्ये विधानसभेचं किती कोरम असायला पाहिजे याच्यावरती आपल्याला क्वेश्चन बघायला मिळाला होता. म्हणून मी येणाऱ्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही त्याचा अभ्यास करायचा असं सांगत आहे. तर 52 पासून 151 पर्यंत जे आहे ते जे आपलं युनियन आहे, केंद्र सरकार जे आहे त्याच्या निगडीत आर्टिकल्स आहेत. 52 हे राष्ट्रपतींचं आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. याच्यामधले महत्त्वाचे माहिती पाहिजे. 124 जे आहे ते सुप्रीम कोर्टचं आहे. त्यानंतर 74, 75 जे आहेत हे प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ जे आहे त्याच्यासाठी आहे. ह्या फक्त महत्त्वाच्या गोष्टी पाहिजे, याच्यापेक्षा जास्त काही विचारणार नाही. कलम आणि ते कशाबद्दलची तरतूद करतं एवढंच विचारणार. आणि त्यानंतर हे आहे हे राज्यांसाठी आहे. राज्य म्हणजे कोणते? आता जे आपले राज्य असतात महाराष्ट्र, मध्य प्रदेश वगैरे हे राज्य. 152 ते 237 याच्यामध्ये राज्यपालांचं कोणतं आहे, हायकोर्टचं कोणतं आहे, फक्त एवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. जसं मी आत्ता सांगितलं बाकीचे काही महत्त्वाचे म्हणजे 124 जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. हा एक माहिती पाहिजे. 243 हा पंचायतसाठी आहे, एवढंच माहिती पाहिजे. बाकी त्याच्याबद्दल अजून माहिती असायची काही गरज नाही आहे. 243 पंचायत एवढंच माहिती पाहिजे. आता आपण वळूया मूलभूत हक्कांकडे. जसं मी म्हटलं होतं की मूलभूत हक्क आज आपण एकदम नीट करूया, तर आपण आता मूलभूत हक्कांकडे वळू. कलम 14 काय म्हणतं की कायद्यापुढे सगळे लोक समान आहेत. म्हणजेच कुणीही असो, एखादा खूप अमीर असा माणूस असो किंवा खूप गरीब माणूस असो, ह्यांच्यावरती जर उद्या चालून खटला होणार आहे तर दोघांना पण जज जे आहे ते सेम म्हणून बघेल. असं नाही की एखादा खूप अमीर आहे तर त्याला काहीतरी वेगळी ट्रीटमेंट देईल, असं नाही. कायद्यासमोर सगळे लोक समान आहेत. पुढे आहे भेदभाव निषेध आणि सार्वजनिक रोजगारात समान संधी. ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे कारण ह्या करंट अफेअर्समध्ये होत्या. का? EWSचं जे आरक्षण आत्ता दिलेलं आहे सरकारने, तर त्यामुळे ह्या 2 कलमांमध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली आणि एक सब क्लॉज याच्यामध्ये ॲड करावा लागला. म्हणून तुम्हाला एकदा हा क्वेश्चन येऊ शकतो की EWSच्या आरक्षणामुळे खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली, अमेंडमेंट आणण्यात आली, किंवा ही गोष्ट झाली म्हणून एक बेसिक असा क्वेश्चन येऊ शकतो की आर्टिकल 15 कशाशी रिलेटेड आहे, आर्टिकल 16 कशाशी रिलेटेड आहे. म्हणून तुम्ही इथेच नीट समजून घ्या की आर्टिकल 15मध्ये की नाही 5 गोष्टींचा निषेध केला आहे. तलाठी परीक्षेमध्ये ह्या 5 गोष्टी कोणत्या आहे हे पण विचारलं होतं. पहिलं काय आहे? रिलिजन. रिलिजन म्हणजेच धर्म, रेस वंश, कास्ट, जेंडर आणि प्लेस ऑफ बर्थ. धर्म, वंश, जाती किंवा जात, लिंग आणि कुठे जन्म झाला आहे याच्यावरनं भेदभाव केले जाणार नाही. सो सॉरी. ठीक आहे.
सार्वजनिक रोजगारामध्ये पण जे आहे त्यासाठी सगळ्यांना समान बंदी असणार आहे. म्हणजे जर उद्या चालून समजा राजस्थान सरकारने एखादी नोकरी आणली आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रातला एखादा व्यक्ती चालला, तर राजस्थान सरकार त्याला नाही म्हणू शकत नाही. ही तरतूद आर्टिकल 16 मध्ये दिली आहे. 17 आणि 18 अतिशय सोपा आहे. 17 म्हणजे अस्पृश्यतेसाठी बंदी आहे आणि 18 आहे ते किताबसाठी बंदी आहे. म्हणजे जसं आधीच्या काळामध्ये राजे असायचे, ते श्री श्री हरिवंश असं काही काही नाव त्यांच्या असं टायटल त्यांच्या नावाच्या आधी लावायचे, त्या गोष्टी आता चालणार नाही असं आर्टिकल 18 सांगतं. आता 14 ते 18 हे समानतेच्या जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये जातो आणि ते कसं लक्षात ठेवायचं हे मी तुम्हाला सांगते. सपोज हा एखादा कार्टून आहे समजा, ठीक आहे. तुम्ही कसं लक्षात ठेवायचं, एक मिनटं, याला डबल पाय झाले. तुम्ही कसं लक्षात ठेवायचं, हे याचे पाय आहेत, ठीक आहे. हे आहे आर्टिकल 14, म्हणजेच काय, समान. आपले दोन्ही पाय कसे असतात, समान असतात, एक वर एक खाली असतो का, नाही. हे झालं 14. त्यानंतर याच्यामध्ये मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या होत्या, रिलिजन, रेस, कास्ट, त्यामध्येच एक होतं जेंडर, म्हणून इथे तुम्ही जेंडर म्हणून लक्षात ठेवायचं. हे त्याचं पोट समजा तुम्ही, त्या कार्टूनचं हे पोट आहे, तर हे कशासाठी आहे, रोजगारामध्ये समान संधी, म्हणून हे 16 असं तुम्ही लक्षात ठेवा. अस्पृश्यता, त्याला इंग्लिशमध्ये आपण अनटचेबिलिटी म्हणतो, म्हणजे टच हाताने होतो, हातासाठी तुम्ही 17 लक्षात ठेवा. आणि टायटल्स जे असतात, कोणतेही राजा वगैरे लोक डोक्यावरती टायटल म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, हे झालं 18, ठीक आहे. ह्या प्रकारे तुम्ही प्रत्येका गोष्टीचा, हा आता मी तुम्हाला सांगते, तुम्ही तुमच्या पण गोष्टी अशा बनवा, म्हणजे ज्याने तुम्हाला खूप सारे ट्रिक्सनी तुमचे एक्झाममध्ये क्वेश्चन्स बरोबर येतील. 14, 15, 16, 17, 18 समानतेचे आहे, आपण बघितले. ओके, आता आपण पुढे वळूया. पुढचे कोणते आहेत, आर्टिकल 19 पासून तर 22 पर्यंत. 19 मध्ये 6 स्वातंत्र्य दिलेले आहेत. आता हे 6 कसे लक्षात ठेवायचे तुम्ही, ते मी तुम्हाला सांगते. काय काय आहे, भाषण, संघटना, भ्रमण, निवास आणि व्यवसाय. हे एकदा क्लिअर करू द्या. भाषण, ठीक आहे, संघटना, भाषण म्हणजे काय, आपण स्पीच आणि एक्सप्रेशनचा आपल्याला फ्रीडम आहे. संघटना म्हणजे कोणती, आपण असेंब्ली तयार करू शकतो. भ्रमण, इथे आधी आपण भ्रमण लिहू. भ्रमण म्हणजे भारतामध्ये आपण कुठेही जाऊ शकतो, फिरू शकतो. निवास, जे मी लिहिलेलं आहे, आणि व्यवसाय. आता ह्यासाठी मी तुम्हाला एक शॉर्ट फॉर्म सांगते, जो की तुम्ही लक्षात ठेवायचा. त्याचा आहे भास, भ्रमण, नि व्यवसाय. हे बघा, याच भास, भ्रमण, नि व्यवसाय. हे बघा, भास, भा जे आहे, भा ते भाषणासाठी आहे. स हे संघटनेसाठी आहे. भ्रमण, भ्रमण आहे. नि निवास आहे. आणि व्यवसाय, व्यवसाय आहे. तुम्ही यांनी हे एक आर्टिकल 19 मध्ये 6 स्वातंत्र्य कोणती आहेत, हा प्रश्न वारंवार आपल्याला TCSच्या एक्झाम्समध्ये बघायला मिळाला आहे. म्हणून तुम्ही प्लीज आजच ही जी मी तुम्हाला गोष्ट सांगितली ही पाठ ठेवा. भास, भ्रमणनी, व्यवसाय. ठीक आहे, हे 6 गोष्टी, भाषण, संघटना, भ्रमण, निवास आणि व्यवसाय, ह्याचे स्वातंत्र्य आर्टिकल 19 मध्ये आपल्याला मिळाले आहे. त्यानंतर 20 फौजदारी गुन्ह्यातील संरक्षण आहे, कुणाला अटक व्हायच्या वेळेसचे याच्यामध्ये आहे. 21 आता खूप महत्त्वाचं आहे, कारण की हे करंट अफेअर्समध्ये होतं. एक पुट्टुस्वामी म्हणून एक जजमेंट आली होती, त्याच्या निगडीत आहे. जीवन व
व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजेच प्रायव्हसी, तुम्ही खूप ऐकलं असेल, राईट टू प्रायव्हसी, राईट टू प्रायव्हसी, ते कशात होतं तर 21, म्हणून 21 नीट करा. त्यानंतर शिक्षणाचा हक्क 21A आहे. हे याच्यामध्ये 6 ते 14 वयोगटातल्या मुलांना शिक्षणाची संधी सरकार उपलब्ध करून देईल. सर्व शिक्षा अभियान वगैरे या सगळ्या गोष्टी आपण याच्या अंतर्गत लक्षात ठेवू शकतो. 22मध्ये आहे नजर कैदीमधील जे आहे, म्हणजे 2 प्रकारचे कैदी असतात ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे किंवा जे गुन्हा करू शकतील पुढे भविष्यामध्ये, त्यांना पण अटक केली असते, तर ते आर्टिकल 22मध्ये आहे. याच्यामधले कोणते महत्त्वाचे आहे तर 19, 21 आणि 21A याच्यामधले सगळे महत्त्वाचे. 14 ते 18 माहिती पाहिजे तुम्हाला. ओके, आता आपण पुढे बघूया 23-24 काय आहे. 23-24मध्ये 23मध्ये आहे की मानवी वाहतुकीवर, म्हणजे ट्रेड जे करतात लोक, काही महिलांचा ट्रेड करतात किंवा लहान मुलांचा ट्रेड करतात, तो याच्यामध्ये बंदी आहे त्याच्यावर, आणि सक्तीची मजुरीवरती पण बंदी आहे. 24 खूप महत्त्वाचा आहे, बाल कामगार बंदी आहे, म्हणजे वय वर्ष 14च्या खालील मुलगा मुलगी कोणत्याच हानिकारक कारखान्यांमध्ये, हजार्डस इंडस्ट्रीजमध्ये काम करणार नाही. ही गोष्ट आर्टिकल 24मध्ये दिली आहे. तर तुम्ही आता याला कसं रिलेट करू शकता की बाबा 21A दिलं आहे की 6 ते 14 वर्षाच्या मुलांनी शिक्षण घ्यायलाच पाहिजे, सरकार त्यांना फ्री शिक्षण देईल. तर मग 14च्या खालचे मुलं कसं काय एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतील, हो ना. तर तुम्ही असे काहीतरी लिंकिंग करून अभ्यास पाठ करत चला. पुढचा बघूया आपण आता. हे धर्म स्वातंत्र्याचे आहेत 25 ते 28. हे सगळे धर्म स्वातंत्र्यासाठी आहे. 25मध्ये धर्माचं स्वातंत्र्य दिलं आहे की तुम्ही तुमचा धर्म सांगू शकता, मी कोणत्या धर्माचा आहे हे निडरपणे सांगू शकता, किंवा त्या धर्माचा प्रसार करू शकता, प्रचार करू शकता, तुम्ही पूजा पाठ करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी, तुमचं देवासोबत कसं नातं असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आर्टिकल 25मध्ये दिलेल्या आहे. 26मध्ये काय आहे, धार्मिक संस्थांचे अधिकार आहेत. 27मध्ये असं आहे की कोणत्याच एखाद्या धर्माकडनं सरकार जे आहे ते कर घेणार नाही, म्हणजे मंदिरं वगैरे असतात तिथे कर लागू नसतो. 28मध्ये आहे धार्मिक शिक्षणाचा बंदोबस्त. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक आर्टिकलवर विचारणार नाही, पण 25 ते 28 कशासाठी आहे असा क्वेश्चन, एक संभाव्य क्वेश्चन आहे. आता आपण पुढे पाहूया. शेवटचे 2 ग्रुप जे आहे मूलभूत हक्कांमधले ते बघून घेऊया. 19 आणि 30मध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक काही हक्क दिले आहे. कुणाला तर मायनॉरिटीजला. पण मायनॉरिटी कोण आहे हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेलं नाही आहे. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलं नाही आहे कोण कोण मायनॉरिटी आहे, पण भारतामध्ये काही मायनॉरिटीज आहेत. ते आहेत जैन, बुद्धिस्ट, सीख, पारसी, ख्रिश्चन. ठीक आहे, हे काही मायनॉरिटीज आहेत. तर यांना आता हे जे मायनॉरिटीज आहेत यांना सांस्कृतिक शिक्षण, म्हणजे त्यांचं स्वतःचं काही शिक्षण असेल, त्यांची काही स्क्रिप्ट असेल, त्यांचे जे काही ग्रंथ असतील, जैनांचे, बुद्धिस्ट लोकांचे ग्रंथ असतात, त्या सगळ्या गोष्टींना ते जे आहे त्याचा ते जतन करू शकतात असा हक्क कलम 29मध्ये दिलेला आहे. त्यानंतर 30मध्ये आहे की शैक्षणिक संस्थाची स्थापना हे मायनॉरिटीजसाठीच आहे. शेवटचा आणि खूप महत्त्वाचा कलम म्हणजे 32. पण त्याआधी तुम्ही म्हणाल की मॅम आर्टिकल 31 कुठे गेलं, तर 31 जो आहे तो प्रॉपर्टीचा होता, संपत्तीचा असा कलम होता, ज्याला की काढून टाकण्यात आलं आणि आता एक लीगल राईट म्हणून त्याला 300 आर्टिकलमध्ये टाकण्यात आलेला आहे. 32 जो आहे तर तुमचे कोणतेही हक्क जर का सरकारने घेतले असतील, तुमचे हक्क गमावल्या गेले असतील, तर तुम्ही सरळ सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता किंवा हायकोर्टात जाऊ शकता सरकारविरुद्ध कंप्लेंट घेऊन. हे आर्टिकल 32मध्ये दिलेलं आहे.
तर मूलभूत हक्कांचा तुमचा एवढा अभ्यास एकदम नीट पाहिजे, प्लस काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू तेवढा अभ्यास पाहिजे, मग यू आर गुड टू गो. आता आपण पुढे वळूया लेक्चरमध्ये आणि मार्गदर्शक तत्त्व बघूया. मार्गदर्शक तत्त्व बघत असताना तुम्ही सरळ त्याची यादी पाठ करता आणि त्यामुळे तुम्हाला गोष्टी ज्या आहेत त्या नीट पाठ राहत नाही. म्हणून मी इथे तुमच्यासाठी काही त्यांना विभाजन करून घेऊन आलेले आहे, म्हणजे तुम्हाला नीट लक्षात राहील प्रत्येका गोष्टीचा अर्थ. सगळ्यात पहिला आहे, आपण याला विभाजन करूया. कुठून कुठपर्यंत आहे? 35 मध्ये मूलभूत हक्क संपले, तर हे 36 पासून चालू झाले आणि 51 पर्यंत आहेत. तर आता आपण इथे 36 बघत नाही आहे, आपण सिक्वेन्सनुसार नाही चाललो. पण मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी, काही गांधीवादी असतात, काही जे असतात ते समाजवादी असतात आणि काही उदारमतवादी असतात, म्हणजेच लिबरल असतात. तर त्यानुसार आपण घेऊन येऊ, कारण की हा असा संभाव्य क्वेश्चन आहे. बऱ्याचदा तलाठीच्या परीक्षेमध्ये विचारलं होतं की गांधीवादी मार्गदर्शक तत्त्वे खालीलपैकी कोणती. तर तुम्ही याच्यासाठी आता गांधीजींच्या विचारसरणीमध्ये जाऊन त्यांच्या, आपण म्हणतो ना, शूजमध्ये पाय ठेवून स्वतःला बघा. तुम्ही जर तसं केलं तर तुम्हाला हे सगळे कलम पाठ राहतील. सगळ्यात आधी बघा, ग्रामपंचायतीचे आयोजन. गांधीजी नेहमी ग्रामपंचायत किंवा विलेज लेवलवरती ॲडमिनिस्ट्रेशनवरती खूप भर देत होते, म्हणून आपण ग्रामपंचायत आयोजन हे जे कलम 40 मध्ये दिलेलं आहे ते गांधीवादी तत्वांमध्ये मोडलं जातं. याचा नीट अभ्यास करून घेऊ. त्यानंतर 43 आहे, कामगारांसाठी जीवनमान आणि सांस्कृतिक संधी. पुन्हा गांधीजींचे आहे. गांधीजी प्रत्येका कामगारासाठी तुम्हाला त्यांचे आपलं हे अहमदाबाद मिल्क स्ट्राईक वगैरे, मिलची स्ट्राईक तुम्हाला माहीत असेल, त्यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकतात की हां, कामगारांसाठी गांधीजींचं नेहमीच म्हणणं होतं. त्यानंतर सहकारी संस्था, जसं आपण पाहिलं की विलेज लेवल ॲडमिनिस्ट्रेशन ते नेहमी म्हणायचे, कोऑपरेटिव्हबद्दल बोलायचे, हे कोऑपरेटिव्ह आहे. आणि हे जे आहे हे 97वी जी घटना दुरुस्ती झाली होती 2011 मध्ये, 97वी घटना दुरुस्ती, त्या अंतर्गत हे आणलेलं आहे, म्हणूनच हे बी आहे. ठीक आहे. 43 नंतर सरळ 44 होतं, पण हे घटना दुरुस्तीने आणलेलं आहे. अनुसूचित जातीसाठी तर गांधीजींनी स्वतः फास्ट केलेला होता, म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवायचं की अनुसूचित जाती जमातीवर दुर्बल घटकांसाठी जो आहे 46 तो गांधी तत्वांमध्येच मोडला जातो. 47 जो आहे तो पोषण व आरोग्य सुधारणा. मादक पदार्थ ऑब्व्हियसली आपण लिंक करू शकतो की गांधीजी या सगळ्या गोष्टींना बंदी करणारच. गांधीजींनी नाही केलेलं आहे हे, पण आपण त्यांच्या विचारसरणीचे कोणते कोणते आहेत अशा याच्यामध्ये याला विभाजलं आहे. म्हणजे हे मी नाही विभाजलं आहे, पण हे आपण जे नॉर्मल पाठ्यपुस्तकं बघतो त्याच्यामध्ये विभाजणी आहे. आणि त्यामुळे तलाठी एक्झाममध्ये किंवा कोणत्याही सरळ सेवेमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतात की खालीलपैकी कोणतं उदारमतवादी आहे. आणि जर त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचं आयोजन असलं तर ते तुम्ही कट करून येऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर आधुनिक कृषी व पशुपालन, हे सगळे गांधी तत्वे आहेत. मी तुम्हाला PPT देईल, तुम्ही फक्त लक्षात ठेवायच्या मागचं लॉजिक काय आहे, कोणत्या गोष्टींनी मॅम आपल्याला लक्षात ठेवायला शिकवते, एवढंच तुम्ही अभ्यास करायचा. सामाजिक व आर्थिक, आता हे आहे. तर ह्या सामाजिक व आर्थिकमध्ये काय असतात की सोसायटीमध्ये जे कोणते गरीब घटक असतात, मग ते महिला असू शकतात, विलेजवाले म्हणजे रूरल एरियातले ग्रामीण लोक असू शकतात, या सगळ्या घटकांना समानतेवरती आणायचा सामाजिक व आर्थिक कलमांमध्ये जे आहे नियोजन केलेलं असतं. तर कलम 38 काय म्हणतं, लोककल्याणासाठी सामाजिक व्यवस्था सुरक्षित करणे. 39 हे सगळे जे आहे ते सामाजिक व आर्थिक आहेत. इथे लक्षात घ्या, 6 वर्षापर्यंतच्या बालकांची काळजी व शिक्षण, 6 नंतर सरकार करणारे, असं नीट लक्षात ठेवा. मी सांगते तसं 6 ते 14 मध्ये सरकार करून घेणारे. 6च्या आधी कोणी करायचं आहे, हे पालकांनी करायचं आहे. ठीक आहे. त्यासाठी सरकारने काही नियोजन आणायचे आहेत, म्हणजे ICDS आणलं होतं सरकारने. हे सरकारसाठी मार्गदर्शक तत्वे आहेत. ठीक आहे. आता उदारमतवादी म्हणजेच लिबरल, यांनी जास्त स्वातंत्र्य मिळतं नागरिकांना, त्याबद्दलचे आहे. म्हणजे सर्व नागरिकांसाठी एक समान नागरी संस्था, पर्यावरण व वाणिज्य संरक्षण, ऐतिहासिक स्मारकांचे संरक्षण, हे सगळे
उदारमतवादी आहेत आणि हा खूप महत्त्वाचा आहे, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा प्रोत्साहन, आणि हा शेवटचा मार्गदर्शक तत्व आहे. आता आपण पुढे बघूया. मार्गदर्शक तत्वे नाही आहे, हे मूलभूत कर्तव्य आहेत हे. ठीक आहे, कर्तव्यांचा आपण आता अभ्यास करत आहोत. कर्तव्यांमध्ये पण मी आता तुम्हाला विभाजन करून दिलेलं आहे. आपले एकूण हे झाले, हे एवढे सगळे आपले मूलभूत कर्तव्य आहेत, पण मी तुम्हाला याचं विभाजन करून दिलेलं आहे. म्हणजे हे कोणते आहे, हे सगळे नॅशनॅलिटी पेट्रिऑटिझमसाठीचे आहे. म्हणजे काय, संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणे. तर 3 गोष्टींचा करायचं आहे. राष्ट्रगान नाही आहे बरं का याच्यात, राष्ट्रगीत आहे. तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. संविधान, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत हे सगळे नॅशनलिझम, देशासाठी पेट्रिऑटिझम वगैरे या सगळ्या गोष्टी ह्या कर्तव्यांमध्ये जागृत होतात. तर ते आहेत हे. स्वातंत्र्य संग्रामातील आदर्शांचे पालन करणे, म्हणजे तेव्हा आपले जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचे जे काही आदर्श होते किंवा तेच लोक होते त्यांचा आपण आदर करायचा. भारताच्या सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेचे संरक्षण करणं, म्हणजे तुम्ही असं काही बोलायचं नाही एखाद्या धर्माच्या विरोधात, जातीच्या विरोधात, की ज्यांनी भारत जे एक इंटिग्रेट असा देश आहे त्याला काही हानी होईल. राष्ट्रक्षण व राष्ट्रीय सेवा करणे, जेव्हा पण गरज पडेल आर्मीला तेव्हा आपण हजर राहायचं, भारताचं संरक्षण करायला. पुढे आहे हे विविधतेत एकता व बंधुभाव वाढवणे, स्त्री विरोधात प्रथा नाकारणे. ठीक आहे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि हिंसाचार टाळणे. हे कोणते आहे, ह्यांना मी सामाजिकमध्ये टाकलेलं आहे. हे कोणते आहेत, तर हे राष्ट्रीय आहेत. ओके, आता हे भारताच्या समृद्ध मिश्र संस्कृतीचे रक्षण करणे आणि पर्यावरण, नद्या, वन्यजीव यांचे संरक्षण करणे. हे जे आहे हे पर्सनल आहेत, म्हणजे स्वतःचं डेव्हलपमेंट, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद व प्रश्नविचार वृत्ती वाढवणे, उत्कृष्टतेसाठी सारखा प्रयत्न करता का तुम्ही. आणि हा शेवटचा आहे, 16 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण देणे. हा पालकांचं कर्तव्य आहे, की पालकांनी, इकडे आपण पाहिलं होतं 21A मध्ये की 16 ते 14 वर्षा वयोगटातल्या लोकांना विद्यार्थ्यांना सरकार शिक्षण देणार आहे. तर इथे आता कर्तव्यांमध्ये ते मूलभूत हक्क होते. कर्तव्यांमध्ये काय सांगितलं आहे की पालकांनी त्या गोष्टीचं नियोजन करून द्यायचं लहान मुलांना. आता आपण आत्तापर्यंत जितकं काही शिकलो, माझं काम झालं, आता तुमचं काम सुरू होतं. तुम्ही प्लीज प्रश्न नीट वाचा आणि मला उत्तरं देत चला. पहिला प्रश्न काय म्हणतोय, भारतीय संविधानाची मसुदा समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती. हे कशाचे होते, जवाहरलाल नेहरू कशाचे होते, सच्चिदानंद सिन्हा तर काय होते, हंगामी अध्यक्ष होते. ठीक आहे, यांचा तर कोणत्या समितीशी घेणं देणं नाही. ऑप्शन काय आहे, बी, आन्सर बी. हे बघा आपण इथे पाहिलं, मसुदा समितीचे आंबेडकर होते, प्रांतीय राज्यघटनाचे सरदार वल्लभभाई, सुकाणू कमिटी, त्यांचे राजेंद्र प्रसाद आणि राज्य समितीचे जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा, घटना समितीचे स्थायी अध्यक्ष कोण होते. आत्ताच इथे सांगितलं मी तुम्हाला, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढे वळायचं,
हां, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. घटना समितीची स्थापना कधी करण्यात आली होती? जे मी तुम्हाला आय थिंक लेक्चरच्या स्टार्टिंगला सांगितलं की स्थापना कधी करण्यात आली होती आणि पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली, या दोघांमध्ये खूप फरक आहे. बघा तुम्हाला कळतो आहे का? मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कळतं आहे का की घटना समितीची स्थापना कोणत्या दिवशी झाली होती आणि घटना समिती सगळ्यात आधी बसली कधी होती? याचं उत्तर काय? 24 मार्च. आपण फर्स्ट स्लाईडमध्ये फर्स्ट गोष्ट हीच पाहिली. पण जर 9 डिसेंबर आहे तर ते उत्तर कशाचं असणार आहे की कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली पहिली जी त्यांची बैठक झाली ती 9 डिसेंबरला झाली. क्वेश्चन बदलला तर हे उत्तर येईल बरं का. ही गोष्ट तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. पहिली बैठक 9 डिसेंबर पण स्थापना 24 मार्च. खूप कळकळीने मी खूप अशा गोष्टी सांगत आहे तुम्हाला आणि क्वेश्चन आले तर याच्यावरतीच येतील, म्हणून त्यावेळेला तुम्ही पस्तावा करू नका. आत्ताच नीट अभ्यास करा. भारतीय संविधानाची प्रस्तावना कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली? मी तुम्हाला 26 जानेवारी आणि 26 नोव्हेंबरमध्ये कोणती गल्लत करू नका असं सांगितलं होतं. 15 ऑगस्टचा तर काहीच एक संबंध नाही, तो आपला स्वातंत्र्य दिन आहे. 9 डिसेंबरला तर सगळ्यात आधी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली फर्स्ट डे होता तो की ज्याच्यावर बसली. आता जे मी तुम्हाला म्हणत होते, विद्यार्थी अभ्यास करताना जेव्हा मी शिकवेल तेव्हा तुम्हाला वाटेल हो 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 हे माहीत आहे, पण आता कळलं का तुम्हाला की समोर ऑप्शन आल्यावरती कसं होतं? ठीक आहे. 26 नोव्हेंबर हे आपल्या प्रस्तावनेमध्येच ही डेट लिहिलेली आहे. ठीक आहे. स्वीकार ह्या दिवशी करण्यात आला होता, पण सह्या इनॅक्टमेंट जे आहे ते 26 जानेवारीला करण्यात आलं. तर क्वेश्चन जर बदलला की इनॅक्ट कधी झालं, सह्या कोणत्या दिवशी करण्यात आल्या, तर तुम्ही 26 जानेवारी हे उत्तर द्यायचं. ओके. पुढचा प्रश्न काय? अरे तुम्हाला ते इथलं उत्तर पण दिसलं. खालीलपैकी कोणता शब्द 42व्या घटना दुरुस्तीने दुरुस्तीच्या अंतर्गत प्रस्तावनेत सामील करण्यात आलेला नाही? नाही विचारलंय बरं का. नीट उत्तर द्या. हे ऑलरेडी होतं. मी तुम्हाला सांगितलं की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या, हे बघा, समाजवादी, राष्ट्रीय एकता आणि धर्मनिरपेक्ष ह्या गोष्टी ह्या 42व्या घटना दुरुस्तीच्या अंतर्गत आणण्यात आलेल्या आहेत. आता पुढचा क्वेश्चन करा तुम्ही. हा भारतीय संविधानात मूलभूत हक्क कोणत्या अनुच्छेदांमध्ये दिले आहेत? हा आपल्याला आत्ता आय थिंक नागपूर विभागामध्ये पण क्वेश्चन आला होता. हा त्याच टाईपचा क्वेश्चन आहे, 12 ते 35. पुढे, अस्पृश्यतेवर बंदी कोणत्या हक्कामध्ये येते? अस्पृश्यता मी सांगितलं होतं तुम्हाला, तो कार्टून काढून दाखवला होता, डोकं वगैरे. अस्पृश्यता हाताने होते. समानतेचा हक्क 14 ते 18. 18 मध्ये 17 हा येतो अस्पृश्यतेवर. न्यायालयात जाण्याचा मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कलमात आहे? 17 मध्ये आपण पाहिलं हा आहे. 21 मध्ये मी तुम्हाला सांगितलं पुट्टू स्वामी वगैरे बऱ्याच गोष्टी सांगितल्या, प्रायव्हसी, हो ना. 32 त्यानंतर हा तर डायरेक्ट हा मूलभूत 39 जो आहे तो मूलभूत हक्कांमध्ये येतच नाही, मार्गदर्शक तत्वांमध्ये गेला तो. तर 32 त्याचं उत्तर आहे. त्यानंतर काही वर्षाखालील म्हणजे 14 वर्षाखालील, इथे 14 पाहिजे, 14 वर्षाखालील मुलांकडून जबरदस्तीने काम करून घेण्यावर बंदी कोणत्या हक्कामध्ये आहे? सांस्कृतिक, सांगा बरं आता. शोषण. ठीक आहे. असं मला हे जसं मी पटपट पटपट झोपेतून उठवून जरी सांगितलं तर सांगू शकेल तसं तुमचं पाहिजे. खालीलपैकी कोणता अधिकार 44व्या घटना दुरुस्तीनंतर मूलभूत हक्कांमधून वगळला गेला? आपण आत्ताच बोललो, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. संपत्तीचा हक्क,
राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या भागात आहे? भाग 1 मध्ये काय आहे? 1 ते 4 आर्टिकल. इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट्स. भाग 3 मध्ये आहे मूलभूत हक्क. ठीक आहे, फंडामेंटल राईट्स. भाग 2 मध्ये काय आहे? नागरिकत्व. आणि भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाच्या संविधानावर आधारित आहे? आता तुम्ही ह्या गोष्टीचा, आता मी सांगते ती गोष्ट नीट लक्षात घ्या. प्रिॲम्बल म्हणजेच प्रस्तावना. कोणाकडून घेतली आहे म्हणजे तशीच्या तशी कॉपी पेस्ट केली आहे नाही म्हणत आहे मी तुम्हाला, तिथून आपण प्रेरणा घेतली आहे. तर कोण? पूर्ण वर्ल्डमध्ये सगळ्यात पहिला असा देश ज्याच्याकडे प्रस्तावना त्यांच्या संविधानात होती, USA. ठीक आहे, अमेरिकेकडनं घेतली आहे. फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क, अमेरिकेकडनं घेतलं आहे. त्यानंतर पार्लिमेंट म्हणजे संसद. मी तुम्हाला सांगितलं ना, ड्राफ्टिंग कमिटीचं कामच हे होतं की वेगवेगळे संविधान ते वाचायचं आणि भारतानुरूप त्या गोष्टी आपल्या संविधानामध्ये टाकायचे. संसद कुठून घेतली आपण? ब्रिटन. किंवा तेव्हाचे ब्रिटिशांचं जेव्हा आपल्याकडे राज्य होतं तेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 वगैरे या ॲक्ट्सवरनं ब्रिटनचं पण जे पार्लिमेंट होतं त्याच्यावरनं आपण घेतलेलं आहे. त्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे हा इथे क्वेश्चन आलेला आहे. हे कुठून घेतले आपण? आयर्लंड. ठीक आहे. मूलभूत कर्तव्यांची मुळात किती संख्या आहे? हा खूप एक्सपेक्टेड असा क्वेश्चन आहे. TCSचा फेवरेट क्वेश्चन आहे. किती आहेत? 11 आहे. कोणत्या घटना दुरुस्तीच्या अंतर्गत आणले मी तुम्हाला शिकवलं, कॉमेंटमध्ये सांगा. मूलभूत कर्तव्यांची संकल्पना भारतीय संविधानात कोणत्या देशाच्या संविधानावरून घेतली आहे? मूलभूत कर्तव्य. ठीक आहे, हे उत्तर आहे. इथे आपण बाकी सगळे पाहिले. हे बघा, इथे हे पाहिलं आपण. आता इथे मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज, USSR. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. मग कसं वाटलं तुम्हाला लेक्चर? सगळ्या गोष्टींचा आपण ह्या एका लेक्चरमध्ये जितका कवर करू शकू रॅपिड असं आपण कवर केलं आहे. बाकी खूप डिटेल ह्या गोष्टी क्रॅश कोर्समध्ये आपण कवर करत असतो. पण तुम्हाला एक्झाममध्ये आता संविधानावरती जो कोणता क्वेश्चन आला तो तुम्ही इझिली सोडवू शकाल अशा प्रकारे मी हे लेक्चर फ्रेम केलं होतं. तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. खूप लोक तुम्ही बघता पण सबस्क्राईब करत नाही आणि तुमच्या मित्रमैत्रिणींचा पण फायदा व्हावा म्हणून तुम्ही हे लेक्चर त्यांना पण शेअर करा. जर त्यांना आवडलं आणि त्यांना जर याच्यापासून बेनिफिट झालं तर खूप चांगलं वाटेल. संगम आम्हाला सगळ्यांना ॲज अ टीम. थँक्यू सो मच.